कोण कोणाचे भाव मग पैसे अडक्यावालं पण कोण आजकाल हाय गरीबाचा बलिदान कोणी तुम्ही कुठून आलत बिचाऱ्यानो तुम्हालाच मी भाव मानते फक्त मला उजेड द्या पुढारी लोकांना सांगायचं पुढाऱ्यानेच बापक पैसे खाल्लं मी कांदा लावून माझ्या कमरेला टिचा लागायचा 4,000 त्या देवऱ्या लांड्याला दिलं तू कायसाठी लाईट आणण्यासाठी आणि लाईट मला आणून देतो आणि मग त्याला 7-8 दिवसांना मी म्हणला कर दादा नाही आमचा काम केला मला त्याला मार कोणाला त्या ह्या चोरट्याला देवराम मुकणेला मार मला ह्यो चोरटा नाही का आमच्या शेजारचा त्याला त्या देवऱ्या लांड्याना पुढाऱ्यानं मला सांगितलं मला त्याला मार कशाला मारायचं मग त्याला मी मारला असता त्याचा तो कोणतरी आहे ना पुढारी त्याच्यासारखा तो त्याचा मित्र आहे मग म्हणलं असेल त्याला मी मारला का मीच जास्त मला जास्त परपंचाची आशा ना ह्या नवऱ्याला सारखी लावायचे जा झुंजराला जा ते हाफिसला जा मग म्हणलं असेल हिना याला मारला का ते पुढारी मला उचलणार मला कोंडून ठेवणार मग ही काय मी नसले देवराम लांडेला 4,000 कायसाठी दिली लाईट ओढून देतो मला दिली का लाईट ओढून अरे बा अजून ही आता तुम्हाला दिसत नाही मग ते पैसे मागायचे ना रिटर्न आता तो कायचा देतोय तो आता असा काळा तोंड करून त्या तिकडून जातोय काना हा पैसे दिले का बकऱ्या दिले बकऱ्या 4,000 रुपये यांनी नेलं बकऱ्या इकत घेऊन दिला त्याला तो छगन गुटे जबाबदार आहे तो माझ्या आतीचा पोरी म्हणजे तुम्ही बकरू घेऊन दिले त्यांना कशासाठी दसऱ्या मेळायला मला म्हणजे तुम्हाला लाईट ओढून देतो मी जा त्याच्यावर नाही पडत त्या मस्जिद्या म्हणजे बोकड दिला कापायला त्याच्या दसरा मेळाव्यासाठी देवराम लांडेंच्या हा आमच्याकडून 4,000 रुपये घेतलं बकऱ्या घेतला आणि त्या गाठवून येऊन कापला आणि मला तुम्हाला लाईट म्हणजे त्यांना हिया चोरट्याना ही लोक उचकून लावली होती पण ना. हा ते तर लय मोठे नेते देवराम लांडे अरे असं बा नाही तो करणार खायचा नाही आता पैसे खायचा नाही आता लबाडणी आता हा गरीबाचा विचार आहे का आज ही बाई आपण काहीतरी गैर तुम्ही मनाने दिला असेल बोकड तिथं नाही रे दादा मनाना नाही ती लोका फिरून लावली आता आमची कोण दखल घेतो ना आम्हाला कोण ओळखीतो मग तो पुढारी ना आणि तो छगन गुटे माया तुमच्या इकडे येऊ जरा काय काय झालं ते लांडेंचं बोकड का प्रकरण काय सगळं उठायला सांगितला म्हणला दसरा मेळावे साहेबांना एक बोकड दे साहेब काम करून टाकतील म्हणून तो बोकड दिला ना लोकांना खायला साहेबांना साहेबांनी खायला मग दिला का बोकड दिला ना बा घेऊन दिला केवढा होता बोकड बोकड असा 4,000 मोठा होता ते काळी त्याला आता तो जमाना झाला तो जवळजवळ 4,500 मग हे पैसे कोणाचे बायकोचे का याने खोटा सांगितला मला 4,000 दिलं म्हणजे 4,500 दिलं का किती वर्षापूर्वीचा किस्सा आहे तो ना बा ही लाईट आली नाही का त्याच्या दुसऱ्या वर्षाला नाही तुम्हाला फसवलं काय 4-4.5 दिले म्हणतात ते हा आणि मला 4,000 दिलं 4,500 बोकड बघितलं ना बा आणि हे पैसे कशाचे होते हे? कांदा लागवडला जायचे मी शेताचे आमच्यात आहे मजुरीला. मजुरीचे पैसे दुसरं घेतात बायकोच्या मजुरीचे पैसे देवराम लांडेंना बोकड कापायसाठी का तर लाईट द्या लाईट दे. तो चव्हाण आहे नाही का निलेश चव्हाण हा ते गेले वर्षी आमच्या पर्साला घेऊन होता मी बाजार करायला गेलते त्याच्या दुकानात आणि मग तिथं हाच विषय झाला मग तो म्हणला मग लाईट नाही तुम्ही लगीन कसं काय करणार म्हणला आणू बा जनरेटर तर तेव्हा तो लागला बोलायला मला काय रे तुम्ही कोणाला काय म्हणलाच नाही का म्हणला बा म्हणला होता त्या देवऱ्या लांड्याना 4,000 कर पार वाकलं 4,000 रुपये घेतलं पण त्यांना केलाच नाही आणि त्यांना धरला देवऱ्या लांड्याचा हात म्हणतो ही मावशी काय बोलते हिचं ऐकून घे सुटला ना गाडी घेऊन पळाला उभा सुद्धा नाही राहिला असा निचाडा मागायचे ना पैसे तुमचे रिटर्न तो नजरच पडत नाही तर कोणाक मागू तू आता कोण आम्हाला आमचा ओळखीतो कोण बा कोणी आमच्या ओळखीचा असतात आज तुम्ही तुमची माय जाऊ दे चल ठीक जाऊ दे गेला बोकडाला जाऊ दे खाऊ दे बोकड आता काय आम्हाला काय काहीतरी वाटाय पाहिजे नव्हतं देवराम लांडे साहेब तुम्हाला आम्हाला उजेड करून हा गोरगरिबाचे हे पैसे या बाईने कष्ट केलेत आणि तिचे लाईट देतो म्हणून बोकड खाला देवराम लांडे साहेब असा आरोप केला एवढा गंभीर साहेब काय हे नक्की त्याला विचारा प्रश्न नाही तर मला घ्या स्वतः त्या देवऱ्या लांडीच्या समोर स्वतः मी येते त्याच्या समोर आणि ह्या नवऱ्यानं मला म्हणतं 4,000 दिलं आणि 4,500 बकऱ्या घेतल्या आणि किती रुपये रोज आहे तुम्हाला तिकडे बा कधी 500 असतोय कधी 450 आणि किती वाजता जाता कामाला इथून ना माझ्या बा मी 6:30च्या आत 6 वाजता त्या रस्त्यावर जायला आता गाडी पहाट 6ला हा उठतं किती वाजता मग 4 वाजता मग 4 वाजता उठायला आमचा दोघा नवरा बायकोंचा स्वयंपाक मी करायचे मग जायचे संध्याकाळी 4 वाजता उठणार आंघोळ करणार हा जनावरांना पाणी नाही मग हे असतात ना जनावरांक आणि मग स्वयंपाक करणार तुम्ही 4 वाजता हा पाठ आमच्या दोघांचा स्वयंपाक करणार मी मला डब्यात न्यायचे आणि त्यांनी झाकून आणि ठेवायचे मग जाणार कुठं
मग ह्या इथं वर रस्ता तुम्ही आलं ना हा. तिथं जाणार मग तिथं एक लेबलची गाडी येते हा. मग त्या गाडीत बसायचं आणि बनकर फाटीव किती वाजता पोहोचता बनकर फाट्यावर 7:30 असं 7 वाजेपर्यंत 7:15. मग तिथून मग तिथून दुसरा शेतकरी असा येणार मग त्याच्या सांगा आपण रोज ठरवायचा बुवा आज 400 रुपये मग 400 त्यांना हा म्हणला ना का मग काय 9-10 बाया 7-8 बाया मग त्याच्या सांगा जायचा त्याची गाडी असते त्याच्या शेतात मग तिथं त्या काय येळभर आपला सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत काय काम होईल तेव्हा त्याचा करून द्यायचा ते पैसे घ्यायचं परत बनकर फाटीवतो आणून सोडायचा किती वाजता सोडतात बनकर फाट्यावर 5 वाजता तिथं सुट्टी झाली का मग हातपाय धुवायचं जरा कपडे बिपडे बदलायचे असतात मग ती कपडे बिपडे बदलून झाली का मग त्याची गाडी असते त्या गाडीत बसायचा बनकर फाटी येऊन उतरायचा मग ही आपल्या इकडून घरातून आपली सकाळी नेलेली गाडी असते ना तिच्यात बसून यायचा मग किती इथं वाजता पोहोचता इथं घरी मग कधी कधी 8 वाजायच्या कधी 9 वाजायच्या मग बरेच लय लोक असतात ना 60-70 पिकअप मध्ये कोण कुठं गेल्याला कोण कुठं मग सगळी दाटी वाटेत येणार तुम्ही हा उभा राहायचा असा जाऊन त्या गाडी मध्ये खाली बसायचा आणि रात्री 8-9 वाजता इथं पोहोचले स्वयंपाक पाणी मग जेवण मी सांगते ना बा 8ला जर गाडी तिथं 8:30ला आली ना रस्त्यावर तर मग मायाक बारीकसा तिथं फोन आहे त्याला काही बॅलन्स बिलस नाही मी कधी मारेत पण मग हाय इथं फोन आहे हा हा हे ते इथं आहे मग ह्यो फोन मी सांगा हे मित्रांनो टॉर्च लाईट चालू आहे म्हणून हे दिसतंय टॉर्च लाईट बंद केल्यावर काय होते बघा सांगा ह्यो फोन मी घेऊन जायचे मग त्या मानवरा बरोबर 6:30ला मला यायचो फोन करायचो पुढं गाडी आली मग आता इकडे निमगिरी पारगाव असे आली का मी सांगायचे ना मग ते इथून दार लावून मला तिथं रस्त्यावर ही बॅटरी नाही का इथं लाल बॅटरी पडली हाय 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 हा ही बॅटरी घेऊन रस्त्यावर येणार मग 2 जण आम्ही इथं घरात येणार मग दार उघडणार जर हा बल्ब पकडून चार्जिंग करून आणलेला असला तर ठीक आणि नसला तर मग हेरी बाई पण ते नाही का याच्यामध्ये त्याला वाचायचा गोडे त्याला हेरी वाते आहे तिला आणि मग ती लावायची मग मी थोडं आम्हाला चिया करायची आणि मग तिथून पुढं स्वयंपाक करायचा आणि खायचा झोपायचं मग आता काय सांगू ना डबा तुला ह्या जसा जसा घडत आहे असाच परपंच मी आता चालवलाय आणि मग स्वयंपाक इथे किती वाजता करतात 8-9 वाजता पोहोचलो मग करायचा थोडा मी भात बीत घालायचं आमच्या दोघांनी काही दूध बीत काढायचं म्हशींचं आणि मग खायचं आणि झोपणार किती वाजता 10-11 वाजता झोपायचा भांडी बिंडी घासून मग सकाळचं घासाय मग तुम्ही 4-5 तास झोपता का हा ते आता 3 दिवस झालं बा मी गेले नाही परवाच्या दिवशी नाही गेले आणि मग हे सगळे साचवले पैसे देवराम लांडेने बोकडाच्या नावाखाली खाली हा त्यानं घेतलं 4,000 तर हे मला म्हणतात बुवा 4.5 पण मला 4च म्हणलं तर आता मी काय पैसे आणायचे ते काय सांगाल तुम्ही देवराम लांडेंना त्याला म्हणा अजून असंच गरिबांचं कष्ट खाली याच्यावानी तो वाटोळाच होईल देवऱ्या लांड्याचा याचा कसा वाटोळा झाला ना बा तसा होणार या ना आज 22 वर्ष झालं आम्हाला तळतळावलाय किती हा हृदय किती तळतळत असेल जर लाईट असते तर बा मी बोर अरे मारली पण नाही जमत तर पैसे रिटर्न द्यायला पाहिजे होती ना बोर मारली असती कुठेतरी पाण्याची व्यवस्था केली असती माया पोरांनी 4-2 पायला दाणं पिकलं असतं आम्हाला शेत आहे थोडाफार ठीक आहे चालेल नका काळजी करू आपण हे तात्पुरता उपाय लाईट ओरिजिनल लाईट आल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही सगळी जुन्नर तालुक्याची नाही सगळी लोक तुमच्या सोबत आहेत काळजी करू नका होईल ते होईल आपल्याला लाईट मिळवायची म्हणजे मिळवायची आपल्याला अधिकारी हाय ना बा अधिकार त्याला अधिकार नसता आम्हाला बुवा राशन कार्ड नसता आधार कार्ड मतदान ओळखपत्र आमचं कुठं नाव नसताना आम्ही म्हणलं असता आम्ही वंचित आहेत पण आमचा सगळ्यात अधिकार आहे आणि आम्हालाच का असं वंचित काय बद्दल आहे एवढा काय आम्ही कोणचा गुन्हा केलाय का ना आम्ही मुंगीरे बा अजून मी मारले नाही त्याने साप निघाला ना तर आम्ही मारते नाही असा काठीनं ठोकितोय आम्हाला बी वाटत आहे पण काहीतरी पांडुरंगाची कृपा ना बा म्हणून अजूनपर्यंत आम्हाला चूक आठवत असला नाही ते पोर हे आमची पाहुण्यांच्या सोयऱ्याला आमची पोर दिली ना तिला डिलिव्हरी झाली आणि इथं आणली तर ती लोक मोठाले येतात तर त्यांनी 8 दिवसामध्ये ती पोर उचलून नेली तर अंधार ना ती म्हणली नको आमच्या पोराला काही होईल तेवढीच पोरं आणली होती बरं का बाळ उत्पन्नाला इथं तर 8 दिवसात ती लोक घेऊन गेली नाही आम्हाला त्या नातवंडांचा आम्हाला सुखदान नाही आणि लेकींचा नाही जावयांचा नाही म्हणजे जावया आमच्या घरीच येते नाही आलं का म्हणजे तुमच्या इथं अंधार काय करणार पाहुणे कोणी आमचं येई बाई कोणी येत नाही आम्हीच बघा नवरा बायकोच फक्त इथं ठीक आहे पोरा आमची आली कधी तर अशी सुट्टीला आपण लाईट घेऊन घेणारच लाईट काळजी करू नका 100% लाईट भेटल हे काय नाही फक्त आम्हीच नाही चांगली चांगली मोठी मोठी लोकांनी फोन केलाय
मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांनी फोन केला, ते कॉन्टॅक्ट करतायत. कोणत्या परिस्थितीमध्ये लाईट मिळणार म्हणजे मिळणार. हद्दी रबान तर ते आता ते साहेब म्हणते आता आला पाणी आणि आता नाही ते आम्हाला उभं करता येत नाही, म्हणजे माग तेच पुढचे केबल घातले पा एवढं नको करू, फक्त आम्हाला जरा सख उजेडाचं दिवस द्या. हा इथंच केबल आली पा आले का बाहेर मस्त माई भाऊजई नाही आली उभी राहिली त्या निवडणुकीला, पण काय कोण कोणाचे मग भाऊ मस्त पैसे अडक्यावालं, पण कोण आजकाल हाय गरीबाचा बलिदान कोणी. तुम्ही कुठून आलत बिचाऱ्यानो, तुम्हालाच मी भाव माने, ते फक्त मला उजेड द्या. आली हो हा माग मी दुसऱ्या नाही झाली. हा आली ना ढकलू का नाटवंडाबा ती नाती एवढी अशी डोळ्यात उभी राहते. ती सुनबाई एक दिवस घेऊन आली होती, मी म्हणला गा आण, मला नाही टाइम भेटत, ये घरी घेऊन पोरला. आली का हा त्या हो. दारातच ठीक आहे, बस- जाऊ दे. तिला ती वायर बांधा सांग्या तिनं बघू. का घरात प्रवेश केला नाही माली करू सगळे प्रवेश करतील, लाईट येऊ दे, सगळी येतील. अंधार रे माली, आणि तिथूनच बसली त्या खाटवर, तिथून निघून सुटली नाही पाहिजे बरं का परत पण ती आतमध्ये आली नाही. मग काय रे, मला पोरा देवाला देऊन काय उपयोग. जावई मग आलं का त्या रस्त्याला उभं. त्या पोरींनी 5 मिनिटं घराकडे जावा आणि या लगेच का तर तुझ्या बापाच्या इथं अंधार रे माणसं, आम्ही नाही येते. चालतो देवाना काय रे माझ जीवन मला तरी मारून टाक. आल्या मी मेले ना म्हणजे मग इथं कोणी येणार आहे नाही, आणि कोण कोणाला काय बोलवते मला ऐकाय येणार नाही. मला असून मला एवढा देवाना माग उकळासारखा घर बसून भरून माझ्याजवळ जर कोणी येईना, एवढ्या गोष्टीमुळे कोणी येईल काय करू. ती बारीक बारीक नाती आता म्हणजे तुमच्या इकडे आई उजेड नाही, आम्ही नाही येते तुमच्या इकडे राहतो, माझ्या नाक येऊ बाया काय करीत हो बा. गेलं सारी लगीन झाला तर जनरेटर आणला, ते चालू हे अंधार चौकात घ्या बघा खाली काय करीत बाबा. कसं रे जगवला बा आता तुमच्या कृपण, इथून पुढं नाही जगवणार आता. येऊ का खाली मी खरं दादा नो आता तुम्ही काय कोणाला आली दया माया तर तुम्हालाच आली. आता याच्या मागे 20 वर्षात कोणालाच आली नाही, कोणाच म्हणला नाही का तुमच्यासाठी आम्ही या करतो. पुण्याला त्या हाफिस पोत ह्या नवरा माग्याला होता, लोक म्हणे तिकडे मोठा हाफिस आहे पुण्याला मनसरला, तिथवर गेलं होतं. गेलं साली ते कागद भेटलं आणलं ते कंच्या साहेबांना असं गुंडा मुंडा करून मला तो 10,000 रुपये